साधारणतः व्यसनाचा प्रकार जसं मी गांजा चरसपासून सांगितला तसा तो झोपडपट्टीतल्यांना ज्यांना परवडत नाही ते हिरोईन घेत नाहीत, ब्राऊन शुगर घेत नाहीत, ते मॅफेड्रोन घेत नाहीत, ते आपलं व्हाईटनरची नशा करतात, शू पॉलिश जे असतं ते ब्रेडला लावून त्याची नशा करतात. की हा जो क्लास जो आहे नशाचा प्रकार करणाऱ्यातला, हा नशा कुठल्याही मार्गातून आपल्याला करून घेणं ही ज्यावेळी त्यांच्यामध्ये ही मानसिकता निर्माण होती त्यावेळेस तो त्याचा मार्ग हा हुडकत असतो आणि त्याच्या कॅपॅसिटीप्रमाणे तो मार्ग तो हुडकल्यानंतर त्याचा तो मार्गाचा तो अवलंब करतात. आता जे ITNs आहेत तर त्यांना पॅकेजेस चांगले भरपूर असतात, लाखांमध्ये पॅकेजेस असतात, काहींना 10 लाख, कोणाला 20 लाख, कोणाला 30-40 अशा भरपूर पॅकेजेस असतात. ही लोक सोमवार ते शुक्रवार काम करतात, मात्र शनिवार रविवारी कुठेतरी वेळ कुठं घालवायचा, असणारे एवढे मोठे पैसे आहेत, ते पॅकेजेस आहेत त्यांना, तर मग हे कुठं घालवायचं म्हणून चैनीसाठी तिकडं वळतात आणि मग तिकडनं हे व्यसनाच्या गर्तेत अडकतात. नशात ज्याला करायची त्याला 10 लाखाचं पॅकेज असलं तरी तो नशा करतो. तो नशा करण्याची त्याची पद्धत वेगळी असते आणि जो रोजची मजुरी करतो तो सुद्धा बिडी ओढून का व्हायला नशा करतो. बरोबर, त्याची नशा करण्याची पद्धत वेगळी असते. आणि आघातिकता आईवडिलांची फक्त मोठ्या घरातल्या मुलांसाठी नाही आहे, उद्योगपतींच्या मुलांसाठी, राजकारणातले टॉपचे काही असे लोक आहेत की ज्यांच्यावर मी बसलेलो आहे, ज्यांच्यावर मी चर्चा केलेल्या आहेत की त्यांची मुलं अशी मार्गाला चाललेलं असताना साहेब यांना कसं कंट्रोल करायचं काहीतरी आम्हाला सांगा. खूप मोठे असे उद्योगपतींचे पब्स या ठिकाणी आहेत ज्यांच्याशी माझा वाद पण झाला ज्यावेळेस मी सर्व्हिसेसमध्ये असताना, की तुम्ही अरबोपती खरबोपती असताना तुम्हाला एक जनरेशन खराब करायचं काम करणारे पब संस्कृतीसाठी तुम्ही का चालू करता आणि त्यातून पैसे तुम्हाला का कमवायचे आहे. जे अफगाणिस्तानमध्ये मला 100 रुपयाची गोष्ट मिळते ती मी या ठिकाणी जर लाख रुपयाला विकत असेल तर त्या 100 आणि लाख मधला जर फरक तुम्ही काढला तर सगळ्या यंत्रणांना पैसे देऊन सुद्धा त्यातून किती प्रॉफिट राहत असेल याचा तुम्ही विचार करू शकता. श्रीलेखेच्या अकाउंटला तुम्ही पैसे भरा, ते पैसे भरल्यानंतर तो माणूस तुम्हाला फोनवरती सांगतो की तुम्ही अमक्या तमक्या बसस्टॉपवरती जा, त्या बसस्टॉपच्या त्या ठिकाणी बाकडा आहे, त्या बाकड्याच्या खाली तुमचं पार्सल ठेवलेलं आहे, तुम्ही जाता त्या ठिकाणी तर तुम्हाला ते पार्सल मिळतं. भेदरलेला पोलीस हा कुठल्याही समाजव्यवस्थेचं चांगल्या पद्धतीने रक्षण करू शकत नाही. तर ह्या आता मला असं पुण्यात दिसतं की पोलीसच भेदरलेले आहेत. का तुम्ही महाराष्ट्रात पबबंदी करू शकत नाही? राजकीय काम आहे ते, राजकीय मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी जर ठरवलं, सगळ्या आमदारांनी सगळ्या मंत्र्यांनी त्याला सहकार्य केलं तर तुमचा एक सुद्धा पब पुण्यामध्ये चालणार नाही, पुण्यातच काय राज्यात चालणार नाही. इमानदार पोलिसांची लगेच ट्रान्सफर केली जाते, कारवाई केली तर लगेच त्याचं ट्रान्सफर होते. अशाने पोलीस तरी कसं याच्यामध्ये स्टेप टाकणार सर? म्हणजे जसं राजकारण्यांची एक बाजू आहे तसं पोलीस दलाअंतर्गत पण कारवाई केली तर त्याच्यावरती दबाव येतो. आत्ताच ते ठेचणं खूप आवश्यक आहे. तुम्हाला विंचवाने चावायच्या अगोदर त्या विंचवाला तुम्ही मारणं खूप आवश्यक आहे. म्हणून ते ठेचण्यासाठी म्हणून आता जी सगळी यंत्रणा आहे की पब जर बघितले तुम्ही, काही पब हे 5 स्टार हॉटेलमधले आहेत, जर त्या ठिकाणी खराब झाली तर बाकी शत्रू राष्ट्राला दुसरं युद्ध करायची सुद्धा आपल्याला गरज नाही. अशा पद्धतीने काही यंत्रणा सुद्धा काम करत असतात आणि जगातल्या यंत्रणा ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात, जगातले टेररिस्ट ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. शेवटी हा पैसा टेररिझमकडे वळतो. विद्याचं माहेरघर असणारं पुणे शहर हे गेल्या काही दिवसांपासून क्राईम कॅपिटल बनत चाललेलं आहे अशा पद्धतीची चर्चा ऐकायला मिळते. माध्यमांमधनं यावरती बराच उहापोह होतोय. नुकतंच एक ड्रग्सचं प्रकरण पुण्यामध्ये चर्चेत आलेलं आहे आणि या निमित्तानं ड्रग्सचा कारोबार कसा चालतो, ड्रग्सचा व्यवसाय कुठपर्यंत पोहोचलेला आहे, या सगळ्या प्रश्नांवरती आता चर्चा सुरू झालेली आहे. काही दिवसांपर्यंत उच्चभ्रू लोकांमध्ये ITNs लोक ड्रग्सचं सेवन करतात अशी चर्चा होती, मात्र आता अगदी आपल्या उंबरट्यापर्यंत झोपडपट्टीपर्यंत मध्यमवर्गीय लोकसुद्धा याच्यामध्ये इन्वॉल्ड असल्याचं वारंवार दिसून येतं आहे. नेमकं हे जे नेक्सस आहे तर हे ते कसं चालतं आहे आणि याच्यामागं राजकारणी लोकांची भूमिका काय आहे, परत पोलीस अधिकारी काय करतायत, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत भानुप्रताप बर्गे सर. बर्गे सरांचा पोलीस सेवेतील मोठा अनुभव आहे. त्यांनी याआधीही अशा पद्धतीच्या अनेक कामगिऱ्या केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये ड्रग्सशी संबंधित देखील काही कारवाया आहेत. त्यामुळे आपण त्यांच्या अनुभवाच्या माध्यमातून आज आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर स्वागत आहे. मला एक आठवण अशी येते की 1986 साली मला वाटतं की डोंगरीमध्ये तुम्ही असताना जवळपास 200 किलोंचं ड्रग्स त्यावेळेला पकडलं. त्यावेळेला हा जो साठा होता तो हा खूप मोठा होता, परंतु आज हजारो किलोंचं ड्रग्ज सापडतं आहे तरी लोकांना फारसं त्याच्याबद्दल गांभीर्य वाटत नाही. ह्या 2 बिंदूंकडं तुम्ही कसं पाहता? खरं तर आपण जो उल्लेख केलेला आहे डोंगरी पोलीस स्टेशनचा, हे 1986मध्ये मुंबईमधील डोंगरी पोलीस स्टेशन जे कुविख्यात होतं पोलीस स्टेशन, की नार्कोटिक्स असेल, गँगस्टर्स असतील, स्मगलिंगवाले असतील, यांच्यासाठी ते पोलीस स्टेशन असं कुविख्यात होतं.
त्या ठिकाणी ज्यावेळेस सामान्य लोकांना ब्राऊन शुगर हा शब्दसुद्धा माहीत नव्हता, त्यावेळेस त्या ठिकाणी ते 220 किलो अफगाणिस्तानमधून आलेला डायरेक्ट प्युअर ब्राऊन शुगरचा तो साठा सुदैवाने आमच्या हाती लागलेला होता आणि ती कारवाई ज्या भारतातील त्यावेळेची सगळ्यात मोठा एका वेळेस ड्रगचा साठा जप्त केलेली ती कारवाई होती. त्या 1986 पासून जर मी आज थोडं फ्लॅशबॅकमध्ये गेलो आणि परत आज आपल्याकडे जे पुण्यामध्ये 2 दिवसांपूर्वी प्रकरण झालेलं आहे त्या विषयापर्यंत आलो तर ह्याला खूप मोठा असा हा इतिहास म्हणावा लागेल किंवा खूप मोठी अशी वास्तविकता म्हणावं लागेल. काळा इतिहास. दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे याच्यामध्ये. एकतर इतिहास पण आहे त्याच्यामध्ये आणि आत्ताची वास्तविकता पण त्यामध्ये आहे. की जसं आपण बघत गेलो की अगोदर आपल्याकडे कदाचित आपल्याला सुद्धा माहीत असेल की गावाकडे आपल्याला लहान मुलांना झोपवायसाठी म्हणून आपण त्यावेळेस अफूची गोळी दिली जायची. हा प्रकार जो होता तो कुठल्या तरी एका चांगल्या आयुर्वेदिक कारणातनं सुरू झालेला प्रकार होता. नंतर मग त्याचं जे त्याचा मार्ग जो गेला तो मार्ग हा नशेमध्ये गेला. आणि मग ही अफू, चरस, गांजा ह्याच्यापासून ते आज आपण LSD, हिरोईन, ब्राऊन शुगर किंवा अजून त्याच्या पुढचे मेफॅड्रॉन असेल जे केमिकलच्या माध्यमातून बनवलेलं काही नशेच्या त्या ठिकाणी कन्झम्पशन आपण करू शकतो अशा काही गोष्टी असतील, अशापर्यंत हा प्रवास पोचलेला आहे. आणि जसं आपण प्रगत होत जातो तसा प्रगत होत असतानाच आपल्याला माहिती आहे की अवेलेबिलिटी किंवा कम्युनिकेशन खूप इझी होतं, ट्रान्सपोर्टेशन खूप इझी होतं. की पूर्वी आपल्याला इथून साधारणतः आपल्याला रेल्वे स्टेशनला जायचं म्हणलं तरी रिक्षा करावं लागायची किंवा बसने जायला लागायचं किंवा सायकलवरती जायला लागायचं तर आपल्याला वेळ लागायचा. आज आपण तेच अंतर आपण ज्या ठिकाणी पूर्वी अर्धा तास लागायचं ते 5 मिनिटामध्ये आपण पूर्ण करू शकतो. पैशाचा स्रोत जो आहे तो पैशाचा स्रोत आज इझी मनी आपल्याकडे खूप झालेला आहे. इझी मनी म्हणजे की काम करणारे सुद्धा आहेत, त्यांना पगाराची खूप मोठी त्या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटी मिळालेली आहे आणि त्यातून पैसा आपल्या हातामध्ये जास्त प्रमाणामध्ये मिळू शकलेला आहे. आता पुढचं जे उदाहरण घेतलं आपण की ही सांस्कृतिक राजधानी आपण म्हणतो ती आता पुण्याची सांस्कृतिक राजधानी हा खूप जुना शब्द झाला पुण्याची ओळख म्हणून. आता पुन्हा जसं वाढतंय आपलं औद्योगिकरण वाढलेलं आहे, पिंपरी चिंचवड वाढत होतं, टाटासारख्या कंपन्या आपल्याकडे इथे येत होत्या. आता नंतर त्या ठिकाणी मर्सिडीजसारख्या प्रोडक्शन करणाऱ्या कंपन्या या ठिकाणी आल्या, ITचे हब म्हणून आपण या ठिकाणी आलं. जगभरातून, भारतातूनच नाही जगभरातून लोक पुण्यामध्ये यायला लागले आणि साहजिकच त्यांच्या पगाराच्या अपेक्षा जास्त म्हणजे पगार जास्त मिळू लागले, त्यांना पैसे हातामध्ये जास्त यायला लागले. आणि मग संपल्यानंतर काय होतं की आपण गावामध्ये असतो तर गावातले 500 लोक आपल्याला ओळखत असतात. पुण्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही येता तर ते ओळखणाऱ्यांची संख्या तुमची कमी होत जाते, तुमचा संवाद जो असतो मित्रांची संख्या कमी होत जाते आणि मग तुम्हाला एकलेपणा किंवा एकटेपणा आपल्याला अकेलापणा आपण म्हणतो किंवा एकटेपणा जाणवायला सुरुवात होती. आणि त्यातून मग थोडं ह्या मार्गाकडे किंवा मग सिगरेट पिणं असेल सुरुवात तिथून होती. नंतर हुक्का पार्लरमध्ये जाणे तिथनं सुरुवात होती, एकटेपणा घालवण्यासाठी म्हणून सुरुवात होती. नंतर मग तुम्ही जाताय म्हणून मी जातो, मग मी जातो म्हणून अजून 4 लोक यायला तयार लागतात आणि मग अशातून हे जे नशेचा प्रकार जो आहे तो आता हा वाढत चाललेला आपल्याला जास्त प्रमाणामध्ये दिसतो. पण आजवर जर आपण पाहिलं तर सर मुंबई किंवा त्याच्या जवळचे जे आसपासचे उपनगरं होते तर त्या भागामध्ये प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणावर ते दिसून येत होता. पण गेल्या काही वर्षातनं पुणे हे या ड्रग्ससाठी एक मोठं बाजारपेठ असल्यासारखं आता दिसून येतं आहे. आता याच्या मागं नेमकी तुम्हाला काय कारणं वाटतात? जसं की आता ITNsचा विषय आला तर ITNs वाढल्यामुळे हे सगळं वाढतं आहे की बेरोजगारी वाढल्यामुळे वाढते, सामाजिक आणि अशा पद्धतीची नेमकी कुठली कारणं? नाही, असा कुठलाही क्लास आपण तुम्ही घेतला तर तो क्लास वाढल्यामुळं हे ड्रग्सचं प्रमाण वाढलं किंवा पब संस्कृती वाढली किंवा हॉटेल संस्कृती वाढली असं नाही. की ज्यावेळेस तुमच्याकडे उपलब्धता निर्माण झाली, पूर्वी हार्डली तुम्हाला FC रोडवरती वैशाली, रुपाली किंवा दिवारसारखे हॉटेल होते, त्याच्यानंतर ते हॉटेल पण त्या ठिकाणी कुठले नव्हते, उपलब्धच नव्हते. तर तुम्हाला कुठेतरी दुसऱ्या पबमध्ये जायचं म्हणलं तर अजून कुठल्या तरी ठिकाणी त्या ठिकाणी जायला लागायचं. आज उपलब्धता ह्या ठिकाणी वाढलेली आहे. उपलब्धता वाढल्यामुळे की तुम्हाला ऑप्शन्स मिळाले की मला वैशालीमध्ये जायचं आहे, रुपालीमध्ये जायचं आहे का L3मध्ये जायचं आहे. ज्यावेळेस L3चं ऑप्शन तुमच्याकडे आलं त्यावेळेस तुम्हाला इझी अप्रोच त्या ठिकाणी मिळायला सुरुवात झाली. त्या ठिकाणी काही इलिगल चालतंय नाही चालतंय ह्या नंतरच्या गोष्टी आल्या, परंतु उपलब्धता मिळत गेल्यामुळं हा जो कुठला क्लास त्या ठिकाणी जाणार असेल फक्त ITNsच आपण म्हणू शकत नाही की या ठिकाणी चांगल्या घरातली मुलं आहेत,
काही त्या ठिकाणी जे आता हा क्लास जो आहे तर आता व्यसनाचे प्रकार जर आपण बघितले तर हे साधारणतः व्यसनाचा प्रकार जसं मी गांजा चरसपासून सांगितला तसा तो झोपडपट्टीतल्यांना ज्यांना परवडत नाही ते हिरोईन घेत नाहीत, ब्राऊन शुगर घेत नाहीत, ते मॅफेड्रोन घेत नाहीत, ते आपलं व्हाईटनरची नशा करतात, शू पॉलिश जे असतं ते ब्रेडला लावून त्याची नशा करतात. की हा जो क्लास जो आहे नशाचा प्रकार करणाऱ्यातला हा नशा कुठल्याही मार्गातून आपल्याला करून घेणं ही ज्यावेळी त्यांच्यामध्ये ही मानसिकता निर्माण होती त्यावेळेस तो त्याचा मार्ग हा हुडकत असतो आणि त्याच्या कॅपॅसिटीप्रमाणे तो मार्ग तो हुडकल्यानंतर त्याचा तो मार्गाचा तो अवलंब करत असतो. पण मागं सर मी एक रिपोर्ट वाचला होता, त्या रिपोर्टमध्ये असं होतं सर की आता जे ITNs आहेत तर त्यांना पॅकेजेस चांगले भरपूर असतात, लाखांमध्ये पॅकेजेस असतात, काहींना 10 लाख, कोणाला 20 लाख, कोणाला 30-40 अशा भरपूर पॅकेजेस असतात. ही लोक सोमवार ते शुक्रवार काम करतात, मात्र शनिवार रविवारी कुठेतरी वेळ कुठं घालवायचा, असणारे एवढे मोठे पैसे आहेत, ते पॅकेजेस आहेत त्यांना, तर मग हे कुठं घालवायचं म्हणून चैनीसाठी तिकडं वळतात आणि मग तिकडनं हे व्यसनाच्या गर्तेत अडकतात. असं त्याच्यामध्ये की आपलं कन्क्लुजन जे तुम्ही काढताय ते त्या दृष्टीने एका दृष्टीने बरोबर आहे की पब संस्कृती किंवा ही जे बार संस्कृती आहे त्या ठिकाणी त्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर तुम्ही म्हणता तो जो आता तुम्ही सगळा मीमांसा केलेली आहे ती बरोबर ठरते. परंतु मी आता जसं सांगितलं की नशात ज्याला करायची त्याला 10 लाखाचं पॅकेज असलं तरी तो नशा करतो, तो नशा करण्याची त्याची पद्धत वेगळी असते. आणि जो रोजची मजुरी करतो तो सुद्धा बिडी उडून का व्हायला नशा करतो, बरोबर, त्याची नशा करण्याची पद्धत वेगळी असते. म्हणून नशा जे करतात हे नशा कुठल्या प्रकारची नशा आहे त्याच्यावरती खूप काही डिपेंड असतं आणि तो त्यासाठी किती खर्च करतो याच्यावरती जास्त डिपेंड आहे. आणि परत सामाजिक तुमचं जे त्या ठिकाणी स्थान असेल किंवा सामाजिक जे आपण म्हणतो की समाज व्यवस्थेमध्ये आपण राहत असतो, ज्यावेळेस समाज व्यवस्थेमध्ये राहत असतो त्यावेळेस तुमच्या आजूबाजूची लोक जेवढे जास्त तुमच्याबरोबर असतात त्यावेळेस तुम्हाला त्यावेळेस एवढा हा उपद्रव सुचत नाही किंवा असं करू वाटत नाही. परंतु एकटेपणा जसं आता बँगलोरचा मुलगा या ठिकाणी येऊन काम करतो, IT मध्ये असेल किंवा अजून कुठलं मर्सिडीज बेंजमध्ये असेल किंवा अजून कुठल्या कंपनीमध्ये काम करत असेल तर त्याच्याकडे वेळ शनिवार रविवारचा का होईना वेळ जास्त आहे, त्याला काय करायचं म्हणून मग ऑटोमॅटिक तो ह्याच्याकडे ओढला जातो. मला सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी हे की उपलब्धता कोण निर्माण करतं ह्याचं सर्कल जे आहे ते मिळतं कसं तुम्हाला आणि ते मिळत असताना मग त्याच्यावरती कंट्रोलिंग कसं करतं हे 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत या ठिकाणी. जर आपण थोडा याच्यामध्ये विचार केला तर मी माझ्या सर्व्हिसेसच्या काळामध्ये मी अक्षरशः म्हणजे की खूप जवळनं अशी तरुण वयातील मुलं मुली त्या ठिकाणी कसे आकृष्ट होत जातात हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. त्यातून त्यांना परावृत्त करण्यासाठी आईवडिलांची आघातिकता मी बघितलेली आहे आणि आघातिकता आईवडिलांची फक्त मोठ्या घरातल्या मुलांसाठी नाही आहे, उद्योगपतींच्या मुलांसाठी, राजकारणातले टॉपचे काही असे लोक आहेत की ज्यांच्यावर मी बसलेलं, ज्यांच्यावर मी चर्चा केलेल्या आहेत की त्यांची मुलं अशी मार्गाला चाललेलं असताना साहेब यांना कसं कंट्रोल करायचं काहीतरी आम्हाला सांगा. आघातिक होऊन का तर त्यांना काहीच करू शकत नाहीत, ते मारू शकत नाहीत, बाहेर काढू शकत नाहीत, हाकलून देऊ शकत नाहीत. त्याचप्रमाणे साधा एक मजूर काम करणार असेल किंवा झोपडपट्टीमध्ये राहणारे सुद्धा आईवडील आलेले आहेत की मुलगा दारू जास्त व्यसन करायला लागला किंवा असा ब्राऊन शुगर ते व्हाईटनर पितो, शूजची पॉलिश खातो असं सांगणारे त्यांची सुद्धा आघातिकता बघितलेली आहे. मला सर्वात त्या ठिकाणी महत्त्वाचं एक गोष्ट ही जाणवली की हे जे पब संस्कृती रुजवणारे म्हणू शकतो आपण किंवा पब संस्कृती पुण्यामध्ये आणणारे हे लोक कोण आहेत. मला तो प्रश्न विचारायचा आहे सर की तुम्ही आता प्रदीर्घ अशी सेवा केलेली आहे पुण्यामध्ये पोलीस दलामध्ये. तुम्ही आता सांगितलं की FC रोडला रुपाली वैशालीशिवाय हॉटेल नव्हतं. मग आता मला तुम्हाला तोच प्रश्न विचारायचा होता की मग पुण्यामध्ये पब संस्कृती कुठून आली, पब कल्चर कुठून आलं आणि पब नेमके वाढले कसे, यांच्यावरती वरद हस्त कसा कोणाचा आहे की एक ह्याच्यामध्ये की सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा आता म्हणून नेटफ्लिक्सवरती बघतो पाब्लो एस्कोबार सारख्या तुम्ही सिरीज बघता त्यावेळेस एक नवीन अट्रॅक्शन निर्माण होत असतं की साधारणतः शूटआउट लोखंडवाला ज्यावेळेस पिक्चर काढला त्यावेळेस माया डोळचं लोकांना त्याच्यामध्ये अट्रॅक्शन होतं, तो गुन्हेगार होता, त्याचा शेवट कसा होतो हे कुणीच बघत नाही. परंतु तरीसुद्धा एक वय असतं, त्या वयामध्ये हे अट्रॅक्शन असतं आणि अशा पद्धतीनेच मग एक मनोरंजनाची साधनं वेगवेगळी होत गेली. ह्या मनोरंजनाच्या साधनातून जिथे पैसे जास्त मिळतात अशा कमी वेळेमध्ये कमी खर्चामध्ये कमी त्या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त पैसे कसे मिळतील ह्या पद्धतीने व्यावसायिक दृष्टीने बघणारे लोक याच्यामध्ये आले. आणि अक्षरशः पुण्यामधलं तर मी उदाहरण सांगेल की याच्यामध्ये तुम्हाला खूप मोठे असे उद्योगपतींचे पब्स या ठिकाणी आहेत ज्यांच्याशी माझा वाद पण झाला ज्यावेळेस मी सर्व्हिसेसमध्ये असताना की तुम्ही अरबोपती खरबोपती असताना तुम्हाला एक जनरेशन खराब करायचं काम करणारे पब संस्कृतीसाठी तुम्ही का चालू करता आणि त्यातून पैसे तुम्हाला का कमवायचे आहेत.
त्याच्यामध्ये जर तुम्ही अभ्यास केला तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काही पोलिसांची मुलं त्याच्यामध्ये पार्टनर आहेत, काही त्या ठिकाणी आपल्याला दिसतील की राजकारण्यांची मुलं त्या ठिकाणी पार्टनरशिपमध्ये आहेत. आणि मग हे आपण जसं म्हणतो की माफिया टाईप जे संघटन चालवलं जातं अशा पद्धतीने मग त्याच्यामध्ये प्रशासकीय यंत्रणा प्लस असे चुकीचं काम करणाऱ्या यंत्रणा आणि मग पैसे कमवण्यासाठी म्हणून मग ते सोर्सेस. आता हे सोर्सेस ब्राऊन शुगर काय आपल्याकडे बनत नाही, ती कुठून तरी अफगाणिस्तानवरून पाकिस्तानवरूनच येते. आणि मग त्याच्यातून हे इंटरनॅशनल सिंडिकेट तयार होतात, इंटरनॅशनल रॅकेट्स तयार होतात आणि त्या रॅकेटच्या माध्यमातून मग अशा ब्राऊन शुगरसारख्या गोष्टी असतील, हेरोईनसारख्या गोष्टी असतील, हे परदेशातून ज्या ठिकाणी बनलं जातं किंवा ज्या ठिकाणी तयार होतं किंवा ज्या ठिकाणी उत्पन्न होतं तिथून हे आणण्याची साखळी तयार होते. आणि मग साखळीमध्ये वेगवेगळ्या कस्टम्स असतील, त्या ठिकाणी सीमेवरचे काही लोक असतील, त्यानंतर पोलीस असतील, त्यानंतर प्रशासकीय यंत्रणा सगळ्याच आल्या, मग कॉर्पोरेशन असेल किंवा सगळेच असेल, अशांचं एक त्या ठिकाणी संघटन तयार होऊन मग अशा पद्धतीचा हा व्यवसाय जोमात चालू राहतो. आणि एक साधारणतः गोष्ट जी अफगाणिस्तानमध्ये मला 100 रुपयाची गोष्ट मिळते ती मी या ठिकाणी जर लाख रुपयाला विकत असेल तर त्या 100 आणि लाख मधला जर फरक तुम्ही काढला तर सगळ्या यंत्रणांना पैसे देऊन सुद्धा त्यातून किती प्रॉफिट राहत असेल याचा तुम्ही विचार करू शकता. बरोबर. आता मला एक साधारणपणे काळ सांगा की हे पब संस्कृती या काळामध्ये वाढली, असं काय सांगता येईल का? की पुण्यासारख्या ठिकाणी आता जर तुम्ही बोलला की मुंबईसारख्या ठिकाणी हे शक्य होतं, पण मुंबईपेक्षा सुद्धा आपण जर बघतो पुणे असेल तर उडता पंजाब आपण पिक्चरच काढला त्याच्यावरती. पंजाबमध्ये हे नार्कोटिक्सचं किती प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. आता ह्याच्यामध्ये काम करणाऱ्या ज्या एजन्सीज असतात त्या स्थानिक पातळीवरती काम करणाऱ्या एजन्सीज वेगळ्या असतात, राज्य पातळीवरती काम करणाऱ्या एजन्सीज वेगळ्या असतात आणि मग देशाच्या पातळीवरती काम करणाऱ्या एजन्सीज वेगळ्या असतात. ह्याच्यामध्ये कुठल्याही एका एजन्सीचं किंवा फक्त पोलिसांचंच काम नाही आहे. जसं आता आपण बघितलं की उत्पादन शुल्क विभागाचे लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, त्यानंतर त्यामध्ये NCB नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आहे, त्या ठिकाणी स्टेटचं क्राईम ब्रँच आहे तुमचा, त्या ठिकाणी स्टेटचं ATS आहे, ATSच्या अंडरमध्ये हा विषय येतो. अशा वेगवेगळ्या एजन्सीचं याच्यावरती निगराणी असते आणि त्यातून सोर्स जर आपल्याला मिळत गेले तर सोर्सच्या माध्यमातून आपल्याला इन ॲडव्हान्समध्ये प्रिकॉशन करण्यासाठी म्हणून आपल्याला जे सोर्सेस तयार करणं आवश्यक असतं ते सोर्सेसचं प्रमाण आजकाल आपल्याला कमी झालेलं दिसतं. दुसरं टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जसं की आता पूर्वी ड्रग्ज द्यायचं किंवा घ्यायचं म्हणलं तर पर्सनल भेटायला लागायचं. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो की म्हणजे माझ्याच काळामध्ये झालेली केस आहे की त्यांनी ड्रगची डिलिव्हरी केली, पैसे तर त्याच्या श्रीलंकेच्या अकाउंटला गेले, श्रीलंकेच्या अकाउंटला तुम्ही पैसे भरा, ते पैसे भरल्यानंतर तो माणूस तुम्हाला फोनवरती सांगतो की तुम्ही अमक्या तमक्या बसस्टॉपवरती जा, त्या बसस्टॉपच्या त्या ठिकाणी बाकडा आहे, त्या बाकड्याच्या खाली तुमचं पार्सल ठेवलेलं आहे, तुम्ही जाता त्या ठिकाणी तर तुम्हाला ते पार्सल मिळतं. म्हणजे ना व्यक्तीशी कॉन्टॅक्ट कुठल्या, ना आपल्या शहरातल्या कुठल्या त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे कोण आहे हे आपल्याला माहिती समजत. आणि मग अशा ह्याच्यातनं थोडं पोलिसांचं काम जिकरीचं बनतं याच्यातून, पण तरीसुद्धा की मग आपण जसं पूर्वी मुंबईमध्ये गँगस्टरचं प्रमाण खूप वाढलेलं होतं, ह्याच्यातनं पोलिसांना मोटिवेशनल होणं खूप आवश्यक आहे. आणि मोटिवेशनल समाजाने करणं, पोलिसांना समाजाने घाबरवलं नाही पाहिजे, वरिष्ठांनी पोलिसांच्या पाठीमागे राहिला पाहिजे. आणि मग अशा ह्याच्यातनं जर पोलीस भेदरलेला पोलीस हा कुठल्याही समाजव्यवस्थेचं चांगल्या पद्धतीने रक्षण करू शकत नाही. तर ह्या आता मला असं पुण्यात दिसतं की पोलीसच भेदरलेले आहेत, पोलीस घाबरलेले आहेत आणि पोलीस घाबरून त्यांना करायचं किंवा नाही. आता कारवाई केली तर आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये राजकीय इच्छाशक्तीचं खूप मोठं पाठबळ खूप आवश्यक आहे. बरोबर. पूर्वी फक्त IPS लेवलला किंवा वरिष्ठांच्या लेवलवरती ते आम्हाला मिळत होतं, ते चालून जायचं का तर पॉलिटिकल इंटरफिरन्स तेवढा नव्हता. आजच्या जर काळामध्ये आपण बघितलं तर पॉलिटिकल इंटरफिरन्स जास्त वाढलेला आहे. ह्याच्यामध्ये पॉलिटिशियन्सनी एकत्र यायला पाहिजे, प्रशासकीय यंत्रणेने एकत्र यायला पाहिजे आणि तुमच्यासारख्या एक जबाबदार त्या ठिकाणी पत्रकारितेमध्ये जे आपण एक स्तंभ समजतो आपल्या लोकशाहीचा, ह्यांनी जर एकत्र येऊन सगळ्यांनी एकत्र येऊन कुठंतरी पोलिसांचं मनोबल वाढवून त्या ठिकाणी चुकीचं पोलीस काम करत असेल नक्की त्यांच्यावरती कारवाई करा. पोलिसांवरती त्या ठिकाणी तुम्ही कारवाई करण्यासाठी अधिकार आहेत, पोलीसच करतात कारवाई त्याच्यामध्ये. आणि पण त्याच्याचबरोबर की सगळेच राजकीय व्यक्ती सारख्या नसतात, सगळेच पोलीस सगळे सारखेच नसतात, सगळेच पत्रकार सारखे नसतात. अशा ह्या पार्श्वभूमीवरती जर आपल्याला कंट्रोलिंग करायचं म्हणलं आपण तर त्यासाठी आपल्याला हे खूप आवश्यक आहे की या सगळ्या यंत्रणांनी एकत्र येऊन कुठंतरी ह्याला आळा घालण्यासाठी. आणि मी तर म्हणतो की तुम्ही अख्ख्या गुजरात राज्यामध्ये दारूबंदी करू शकता, का तुम्ही महाराष्ट्रात पबबंदी करू शकत नाही?
राजकीय काम आहे ते. राजकीय मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी जर ठरवलं, सगळ्या आमदारांनी सगळ्या मंत्र्यांनी त्याला सहकार्य केलं तर तुमचा एक सुद्धा पब पुण्यामध्ये चालणार नाही. पुण्यातच काय राज्यात चालणार नाही. उत्पन्न म्हणून आपण त्याकडे बघतो आणि उत्पन्नाच्या ह्याच्यातनं आपण एक जनरेशन खराब करतो. ह्याचा विचार करणं कुठेतरी मला ह्या पार्श्वभूमीवरती आवश्यक. तुम्ही राजकीय इच्छाशक्तीबद्दल बोलताय, परंतु या पबच्या पार्टनरशिपमध्ये जर राजकीय नेतेच असतील तर पोलीस कसे कारवाई करणार सर? मला तेच म्हणायचं आहे की राजकीय इच्छाशक्ती जर असेल तर जरी राजकारणाचा मुलगा त्या ठिकाणी पार्टनरमध्ये असेल, पोलिसाचा मुलगा पार्टनर म्हणून असेल किंवा अजून इतर प्रशासकीय यंत्रणेतला कुठल्याही अधिकाऱ्याचा मुलगा त्या ठिकाणी पार्टनरमध्ये असेल तर ती कारवाई नक्की होऊ शकते. काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे की मुंबईमध्ये जे पबला एका आग लागली, त्या पबच्या आगमध्ये एक पोलीस महासंचालकांचा मुलगा त्या ठिकाणी पार्टनर होता. तो मुलगा कित्येक वेळा, म्हणजे खरं तर त्याचा पार्टनर फक्त कागदावरती होता, ॲक्च्युअल फिजिकली तो काही करत पण नव्हता, तरी त्याला कमीत कमी 1 ते 1.5 वर्ष जेलमध्ये राहावं लागलं. ज्यावेळेस हा मेसेज जातो, ज्यावेळेस पोर्शा केस झाल्यानंतर एका मोठ्या उद्योगपतीच्या मुलाला जेलमध्ये राहावं लागतं किंवा बालसुधारगृहात राहावं लागतं, त्याच्या आईवडिलांना जेलमध्ये राहावं लागतं, हा ज्यावेळेस मेसेज जातो तो पोलिसांनीच केलेली कारवाई आहे. पोलिसांनीच अगोदर काही चुकीच्या पोलिसांनी चुकीची कारवाई केली, त्यांच्यावरती ॲक्शन झाली. अशा या पार्श्वभूमीवरती की कुणी असू द्या त्या ठिकाणी पार्टनर, परंतु राजकीय इच्छाशक्ती आणि पोलीस त्या ठिकाणी खंबीर पोलीस जर असतील तर आपल्याला थांबवणं काय मला अवघड वाटतं. सर, पण तुम्ही एवढे वर्ष झालं पोलीस दलामध्ये काम केलेलं आहे. इमानदार पोलिसांची लगेच ट्रान्सफर केली जाते, कारवाई केली तर लगेच त्याचं ट्रान्सफर होते. अशाने पोलीस तरी कसं याच्यामध्ये स्टेप टाकणार सर? म्हणजे जसं राजकारण्यांची एक बाजू आहे तसं पोलीस दलाअंतर्गत पण कारवाई केली तर त्याच्यावरती दबाव येतो, त्याला कारवाई करण्यापासून रोखलं जातं आणि ते ट्रान्सफर केली जाते. ज्यावेळेस तुमचं इंटेन्शन चांगलं असतं एखाद्या पोलीस अधिकाऱ्याचं, त्यावेळेस त्यांनी जर ते काम केलं तर मला वाटतं की नक्की मीडिया त्याच्या पाठीमागे उभा राहते. सामान्य माणूस आणि पर्टिक्युलरली पुण्यातल्या लोकांचं एक वैशिष्ट्य आहे की ज्यावेळेस कुठलाही अधिकारी कुठल्याही क्षेत्रातला, फक्त पोलीसच नाही, तुम्ही कॉर्पोरेशन मधला पण एखादा चांगला अधिकारी जर काम करत, अख्खं पुणेकर त्याच्या पाठीमागे उभं राहतं. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. कमीत कमी 1 ते 1.25 वर्ष आपण हुक्का पार्लर सगळे पुण्यातले सगळे बंद ठेवले होते. अक्षरशः म्हणजे ते हायकोर्टामध्ये आमच्या विरोधात गेले, सुप्रीम कोर्टामध्ये गेले, तरी त्यांचं ते टिकू शकलं नाही आणि आम्ही त्या काळामध्ये जवळजवळ 1.25 वर्ष हुक्का पार्लर्स बंद केले. या व्यतिरिक्त ज्यावेळेस ISIS सारखी धमकी आली त्यावेळेस 10,000चे लोकांनी संख्येने माझ्यासाठी समर्थनासाठी त्या ठिकाणी पुणेकरांनी मोर्चा काढलेला होता. पुण्याचं हेच वैशिष्ट्य आहे की ज्यावेळेस तुम्ही कुठेही चांगलं काम करताल त्यावेळेस मग कदाचित तुमचे अधिकारी तुमच्या मागे नसतील, पण पुणेकर नक्कीच तुमच्या पाठीमागे उभं राहतात. तुम्ही आता सांगितलं की हुक्का पार्लर जवळपास 1.25 वर्ष बंद केलं. सध्या तुम्ही पाहत असाल पुण्यामध्ये खूप जोरात अशा पद्धतीनं हुक्का पार्लर सुरू आहेत. पोलिसांना जर याच्यावरती ॲक्शन घ्यायची असेल तर तुमच्या अनुभवातून सांगा की हे कशा स्टेपने गेले पाहिजेत, काय करायला पाहिजे? नाही, हुक्का पार्लर इलिगल आहे, लिगल आहे, ह्याच्यावरती हा खूप मुद्दा गाजलेला आहे. ह्याच्यामध्ये कोर्टामध्ये सुद्धा खूप मोठ्या त्या ठिकाणी वादविवाद झालेले आहेत आणि ही लॉबी आहे एक प्रकारची. फक्त ती हुक्का पार्लरचीच लॉबी नाही, मग त्याच्यामध्ये हुक्कावाले आले, त्या ठिकाणी गांजावाले आले, त्या ठिकाणी तुमचे पानपरागवाले आले, त्या ठिकाणी तुमचे गुटखावाले आले. ज्यावेळेस आपण गुटखा महाराष्ट्रामध्ये बंद करू शकतो, गुटख्याला आपल्याकडे बंदी आहे तरी आज आपल्याकडे गुटखा मिळतो. मग ह्याच्यावरती जे आपण कायदा बनवला, सर कायदा बनवला करतो, गुटखा बंदी आहे किंवा आपल्या इकडं वेगवेगळ्या गोष्टींवरती ज्याच्यावरती बंदी आहे असे पदार्थ आपल्याकडे मिळत नाही, ही अंधश्रद्धा आहे. नाही, अंधश्रद्धा नाही, मिळते. मी तर तेच सांगतो तुम्हाला की आता हे बंदी असताना सुद्धा ह्या गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत. मग ह्याच्यामध्ये फेल्युअर कोणाचं जातं की लॉ अँड ऑर्डर जे राबवणारी यंत्रणा त्यांचं हे फेल्युअर जातं की ज्यावेळेस तुम्ही अशा गोष्टी तुम्ही दिसतंय तुम्हाला की ह्या अशा गोष्टी होतात किंवा तुम्ही दिसायलाच पाहिजे असं पण नाही, तुम्ही त्याचे सोर्स काढायला पाहिजेत. तुम्ही सोर्स काढून ज्या जनरेशन खराब करणाऱ्या गोष्टी आहेत, ह्या जनरेशन खराब करणाऱ्यावरती माझा फार मोठा राग आहे. आणि अजून पण तोच आहे. आज तर मी सामान्य माणूस म्हणून आहे तरी सुद्धा आज सुद्धा मी त्याच्या बाबतीमध्ये चांगलं काम करतो की चांगल्या ठिकाणी जाऊन बोलतो, लेक्चर देतो, का तर मी स्वतः कुठलंही व्यसन केलेलं नाही म्हणून मी बोलू शकतो. अशा या पार्श्वभूमीवरती जर आपण विचार केला तर बंदी आणून सुद्धा हे चालणार नाही असं नाहीये. परंतु ज्यावेळेस प्रशासकीय यंत्रणा मनापासून काम करायला तयार होते, पोलीस यंत्रणा मनापासून काम करायला तयार होते आणि राजकारणी त्याच्यामध्ये इंटरफिअर करत नाहीत, त्यावेळेस 100% तुम्हाला त्याच्यामध्ये सक्सेस हा मिळू शकतो. आता मला अजून एक विचारायचा प्रश्न की अधिकारी आता जे हे सगळं प्रकरण सुरू आहे, ड्रग्सच्या बाबतीतलं प्रकरण वगैरे सुरू आहे, तर अधिकाऱ्यांवरतीही आरोप आहे, राजकारण्यांवरती आरोप आहे, अधिकारीच राजकारण्यांना पाकिटं पुरवतात अशा पद्धतीचा आरोप आहे. याकडं तुम्ही कसं पाहता? आता कसं आहे की हे आज आपल्याला ही नवीन संस्कृती नाही आहे. हे जर आपल्या देशामध्ये बघितलं तर हे फार पूर्वीपासून ही सिस्टीम चालू आहे. सिस्टीममध्ये आउट ऑफ फ्रेम करणारे अधिकारी सुद्धा खूप आहेत.
काही खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या आता समजा की आपण पुण्याचंच जर उदाहरण घेतलं तर पोलीस आयुक्तांची भूमिका ही खूप खंबीर आहे. पोलीस आयुक्तांचं इंटेन्शन खूप चांगलं आहे, परंतु पोलीस आयुक्तांच्या इंटेन्शनला मूर्त स्वरूप देण्यासाठी म्हणून जे खाली काम करणारे लोक आहेत त्यांचं मनोबल कसं आहे, त्यांची काय इच्छाशक्ती आहे, आणि जर त्यांची तशी इच्छाशक्ती नसेल तर ती कशा प्रकारे परावृत्त करून त्यांना त्या पद्धतीने काम करायला पाहिजे, हे वरिष्ठ अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. आणि माझ्या मते की हे होऊ शकतं जर आयुक्तांची खंबीर भूमिका आहे, आयुक्तांचं खूप क्लिअर कट इंटेन्शन काय आहे ते सगळ्यांना माहिती आहे. अशा वेळेमध्ये ते काम करण्यासाठी म्हणून जे मोटिवेशनल काही त्याच्यासाठी काही यंत्रणा राबवणं आवश्यक आहे, ती जर केली तर मला वाटतं नक्की त्या ठिकाणी त्यांना यश मिळू शकतं. सर, तुम्ही अमितेश कुमारांना अगोदरपासून ओळखत असाल, आता तुम्ही पुण्यात आल्यावरही ओळखत असाल, तुम्हाला काय वाटतं व्यक्तिगत की त्यांचा आत्तापर्यंतचा प्रवास कसा राहिलेला आहे, पुण्यात आल्यापासून त्यांनी कशा पद्धतीनं काम केलं? कारण एकामागून एक प्रकरणे पुढे येत आहेत, परंतु कुठेतरी पोलिसांनाच आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा केलं जातं आहे. मग कुठेतरी सिपींवरती अशा पद्धतीनं आरोप होतात किंवा अशा पद्धतीनं संशयाच्या पिंजऱ्यामध्ये त्यांनाही उभा केलं जातं. तुमचा व्यक्तिगत निरीक्षण? खरं तर व्यक्तिगत त्यांच्या बाबतीमध्ये मी मत व्यक्त करणं म्हणजे ते चुकीचं होईल. पहिली गोष्ट की IPS होताना किंवा IAS कुणी होताना की फार मोठी त्यांची कुवत फार मोठी आहे, त्यांची बुद्धिमत्ता फार मोठी आहे आणि फार मोठ्या अनुभवातनं ते स्वतः गेलेले आहेत. म्हणजे माझी त्यांची नोकरी कधी झालेली नाही, परंतु जर मी त्यांचं कामाच्याबद्दल किंवा ऐकलेलं जे काय असेल त्याच्याबद्दल किंवा नागपूरमधल्या बातम्यांमध्ये, नागपूरमध्ये सुद्धा केसेस काय काय अशा होत होत्या, सेन्सिटिव्ह केसेस होत्या, त्या पार्श्वभूमीवरती बघितलं तर मला वाटतं की त्यांच्यासारख्या अधिकाऱ्याला फक्त जर लोकल ग्राउंड लेवलचा जो पोलीस कर्मचारी आहे किंवा ग्राउंड लेवलचा जो अधिकारी आहे त्याला थोडं मोटिवेशनल जर केलं तर त्यांच्यासारखे ते पुणेकर त्यांना डोक्यावरती घेऊन नाचतील अशा प्रकारचं काम त्यांच्या हातून होऊ शकतं, असं मला आत्तापर्यंत त्यांच्या कामगिरीवरून वाटतं. आता मी काय सर्व्हिसेसमध्ये नाही आहे की मी त्यांच्याबद्दल खूप काय जाणतो असं पण मला काही माहीत नाही, परंतु ज्या पद्धतीने आपल्याला समजून येतं एवढ्या वर्षाच्या अनुभवानंतर की त्यांचं इंटेन्शन खूप क्लिअर कट आहे की या सगळ्या चुकीच्या गोष्टी यात बंद होणं आवश्यक आहेत. त्याच्यासाठी जो मोटिवेशनल जो गरज आहे पोलिसांना करण्याची ते करणं खूप आवश्यक वाटतं. ते होत नाही असं तुम्हाला वाटतं का? होत नाही, करत असतील ते आत्ता, पण त्याचा प्रॅक्टिकल करत असतील तर त्याचा इम्पॅक्ट हा जाणवायला पाहिजे. बरं सर, आता तुम्ही काही वेळापूर्वी पाब्लो एस्कोबारचा एक उल्लेख केला, तर त्याने ज्या पद्धतीनं त्याचा हा धंदा वाढवण्यासाठी जजेसपासून सगळ्या राजकारण्यांना पैसे खाऊ घातले, तशा पद्धतीनं आपल्या इथे ड्रग्सचे जे कोणी पेडलर्स आहेत, व्यापारी आहेत, जे कोणी हे काम करतात, अशा पद्धतीनं हे सगळं रॅकेट जे आहे ते आजपर्यंत पोहोचलेलं आहे असं तुम्हाला वाटतंय का सध्या? जर आत्तापर्यंत माझा अनुभव आणि आत्तापर्यंतचे ज्या पद्धतीने यंत्रणा काम करते, म्हणजे की ड्रग्सची यंत्रणा ज्या पद्धतीने काम करते त्या पद्धतीवरनं मला तरी अजूनपर्यंत 1% सुद्धा असं कुठं वाटत नाही की ह्याच्यामध्ये अशा काही यंत्रणा गुंतलेल्या असतील. करप्शनचं प्रमाण नक्की असेल त्या ठिकाणी, परंतु यंत्रणांना हाताशी धरून हा उद्योग केला जातो हे आपल्याकडे अजूनपर्यंत शक्य झालेलं नाही. दुसरी गोष्ट की ज्यावेळेस पाब्लो एस्कोबारचं जे काम होतं ते अख्खा देशच त्याच्यामध्ये गुरफटलेला आहे. आपल्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नाही. जर पुण्याची लोकसंख्या 50 लाखाच्या आसपास जर आपण आज पकडली तर साधारणतः 5,000 लोक पण नसतात पबमध्ये जाणार. म्हणजे असं खूप आपण काय पुन्हा आता विळख्यात सापडलं, ह्याच्यात सापडलं असं जे आपण बोलतो असं अद्यापर्यंत तरी असा काय प्रकार झालेला नाही. परंतु तरी सुद्धा सुरुवात जी झालेली आहे ह्या सुरुवात जर आत्ता अशा प्रकारे झालेली असेल तर ती वाढू शकते. म्हणून आत्ताच ते ठेचणं खूप आवश्यक आहे. तुम्हाला विंचवाने चावायच्या अगोदर त्या विंचवाला तुम्ही मारणं खूप आवश्यक आहे. म्हणून ते ठेचण्यासाठी म्हणून आता जी सगळी यंत्रणा आहे की पब जर बघितले तुम्ही, काही पब हे 5 स्टार हॉटेलमधले आहेत, ते लिगल आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही एक टायमिंग ठेवता. हॉटेलसाठी तुम्ही त्याच्यानंतरचा अगोदर 2 तास टायमिंग ठेवता. कुठंतरी शासनाने याच्यावरती खूप विचार करणं आवश्यक आहे. पबला तुम्ही मान्यताच देऊ नका. एकतर ज्या ठिकाणी नार्कोटिक सारखे घटना घडतात, विकले जातात, त्या पबला कायमची बंदी करून टाका तुम्ही. आणि मग काही ठिकाणी मोकळी जागा आहे म्हणून 4 पत्रे मारले, आतनं थोडं इंटेरियर केलं आणि त्या ठिकाणी पब चालू केला. रात्रीचं तर कोणाला काय समजत नाही, नशा केल्यानंतर तर काहीच समजत नाही. अशा पब भुईसपाट करून त्या जागेचं तुम्ही त्या जसं बुलडोजर आपण म्हणलंय, काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय बुलडोजर चालवायला पाहिजे, तर असे बुलडोजरच चालवायला पाहिजे. तर कुठंतरी पोलिसांची भीती ही आवश्यक आहे.
पोलिसांची भीती ही चांगल्या कामासाठी म्हणून आवश्यक आहे. पोलिसांची दादागिरी म्हणत नाही की पूर्वीच्या काळी म्हणायचे की पोलीस ठाण्याच्या एरियामध्ये जर भाई कुठला सगळ्यात मोठा असेल तर पोलीस स्टेशनचा इन्स्पेक्टर असेल. आता तो प्रकार राहिलेला नाही का, तर लोकसंबंध झालेले आहेत, सोशल मीडियाचा वापर, पण कायदा समजतात, सगळ्यांना कायद्याची माहिती आहे, पण तरी सुद्धा की तुम्ही चांगल्या पद्धतीने लोकांशी समन्वय ठेवला, लोकांची खरोखर त्याला अडचणीमध्ये मदत केली, तर आज सुद्धा लोक मला रिस्पेक्ट करतात का, तर त्यांच्या अडचणीत मी उभा राहिलेलो आहे किंवा त्यांना मदत केलेली आहे, किंवा मदत जरी नाही केली तर चांगलं बोललेलो आहे. पोलिसांच्या मनोवृत्तीमध्ये सुधारणा होणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सामाजिक संघटना आहेत, राजकीय संघटना आहेत, त्यांनी सुद्धा याच्यामध्ये एकत्र येऊन या ठिकाणी कुठंतरी चांगली दिशा पुण्याला देण्यासाठी म्हणून आणि एक यंग जनरेशन घडवण्यासाठी म्हणून आपल्याला ते करणं खूप आवश्यक वाटतं. सर, या कामामध्ये वेगवेगळ्या ज्या तपास यंत्रणा आहेत, पोलीस असू द्यात, NCB असू द्यात, ATS असू द्यात, वेगवेगळ्या ज्या तपास यंत्रणा आहेत, याच्यामध्ये समन्वय आणि संवादाचा जो अभाव आहे, तर ह्याचा कुठेतरी फायदा हे ड्रग पेडलर्स घेतात का, असं तुम्हाला वाटतं? खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ड्रग पेडलरच्याच बाबतीत म्हणत नाही मी, पण कुठलीही यंत्रणा आता साधारणतः एखादा हॉटेल चालवायचं असेल, पब जर चालवायचं असेल तर त्याला लिकर लायसन्स लागतं, ते एक्साईज मार्फत दिलं जातं. पोलिसांचं शॉप लागतं ते वेगळ्या विभागामार्फत दिलं जातं. शॉप अँड ॲक्ट लागतं ते वेगळ्या मार्फत दिलं जातं. कॉर्पोरेशनचं लायसन्स वेगळ्या मार्फत दिलं जातं. कॉर्पोरेशनच्या रूल्स रेग्युलेशनमध्ये बसता नाही यासाठी त्यांना वेगळ्या पद्धतीने यंत्रणा कार्यरत असते. कुठंतरी जसं 26 अकराचं झाल्यानंतर एक एजन्सीज त्या ठिकाणी समन्वय एजन्सीज म्हणून सगळ्या स्थापन झाल्या. अशा प्रकारचं ह्याच्यासाठी सुद्धा की कुठंतरी एक समन्वयासाठी म्हणून एक यंत्रणा कार्यान्वित होणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये सगळ्या डिपार्टमेंटचे प्रतिनिधी असतील, जसं ATSचे आहे, ATSची मीटिंग असते, लोकल पोलीस बरोबर एक असते, सेंट्रलवरून एक येतो, IB वाला त्या ठिकाणी असतो, बाकी स्पेशल पोलीस त्या ठिकाणी स्पेशल एजन्सीवाले असतात त्या ठिकाणी. अशांची दर 3 महिन्यांनी 1 महिन्यांनी मीटिंग असते. पुण्यामध्ये हे कंट्रोलिंग करण्यासाठी आजच्या काळामध्ये हा समन्वयासाठी एक कमिटी बनवणं मला खूप आवश्यक वाटतं. बरं, आता आपण जर बघितलं सर, काही घटनांमध्ये जसं की आता डेक्कनचं जे प्रकरण घडलं, तर त्याच्यानंतर काही पोलिसांचं निलंबन केलं, पोर्शे कार प्रकरण असू द्यात किंवा ललित पाटील प्रकरण असू द्यात, अशा वेगवेगळ्या याच्यामध्ये पोलिसांचं निलंबन केलं जातं. या कारवाईकडे तुम्ही कसं बघता? कारण ही कारवाई समाधानकारक आहे का, अन्यायकारक आहे, तुम्हाला काय वाटतं? आता हे निलंबन करणं किंवा त्यांच्यावरती ॲक्शन घेणं हा एक प्रशासकीय भाग झाला, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की निलंबन करण्याची एक प्रोसेस असते की काहीतरी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट त्या अधिकाऱ्याची आहे किंवा निग्लिजन्स आहे, आणि निग्लिजन्स आहे आणि इंटेन्शनली निग्लिजन्स आहे. ज्यावेळेस इंटेन्शनली निग्लिजन्स इंटेन्शनली तुम्ही कुठली गोष्ट करत असतात त्यावेळेस ते सस्पेन्शन केलं मला योग्य वाटतं. परंतु मला माहीत नाही आता कुठल्या बेसवरती त्यांनी ते सस्पेन्शन केलेलं आहे, परंतु पोलिसांच्या मनोबलावरती परिणाम करणारी घटना आहे की उद्या माझं जर त्या ठिकाणी 24 तास तुम्ही कुठेही हजर राहू शकत नाही किंवा 24 तास पबच्या बाहेर तुम्ही तुमचा माणूस उभा करू शकत नाही, मनुष्यबळ कमतरता असते. पोलीस स्टेशनला काम करण्याचे कामं खूप असतात आणि मनुष्यबळ कमी असतं. अशा ह्याच्यातनं आपण ओव्हरटाईम करून सगळं काम ते करत असतो. अशा ह्या पार्श्वभूमीवरती इंडिव्हिज्युअल प्रत्येक ठिकाणी आपल्याला समजा की माझ्या हद्दीमध्ये 10 पब असतील तर मी 10 लोक त्या ठिकाणी 24 तासासाठी नाही उभा करू शकतो. बरोबर. की अशा ठिकाणी म्हणून आपल्याला एक तर सोर्सेस तयार करणं आवश्यक आहे, आणि मग जर ते कर्मचाऱ्याचा किंवा अधिकाऱ्याचा त्या ठिकाणी दोष नसेल तर सस्पेन्शनची घाई झाली असं मला वाटतं. आता हे नक्की त्यांनी कारवाई केलेली आहे, ते कुठल्या बेसवरती केलेले आहे ते त्यांना माहिती असल्यामुळं मी त्याच्यावरती जास्त भाष्य करू शकत नाही. शेवटी सर, अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे की ड्रग्सचे जे प्रकार आहेत ते प्रकार बऱ्याच सगळ्या लोकांना माहिती नाही आहेत. शिवाय हे ड्रग जर सापडलं तर नेमक्या कशा पद्धतीनं शिक्षा कायद्यानुसार होऊ शकतात याच्याबद्दल सांगा. खरं तर मी ड्रगचा प्रकार म्हणजे मी तर म्हणेल की कुठलीही गोष्ट जी नशा तुम्हाला येऊ शकते ती सेवन केल्यानंतर नशा येते तुम्हाला, त्या गोष्टीला आपण ड्रग्ज म्हणणं आवश्यक. आता जर साधारण लोकांसाठी म्हणून खोकल्याचं औषधसुद्धा काही ड्रग्ज घेणारे आहेत की जे खोकल्याचं औषध नशा यावी म्हणून घेतात, शू पॉलिश घेणारे आहेत, व्हाईटनर खाणारे आहेत, आयोडेक्स खाणारे आहेत की, आणि मग त्याच नंतर आता जो एक क्लास बघतो आपण की जो हेरोईन की साधारणतः 1 किलो 1 करोड रुपये किंमत त्याची आज आपण आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये बोलतो. जर 1 करोड एक असे मेफेड्रॉनच्या गोळ्यामध्ये आपण अख्खी कुरकुमला 30,000 20,000ची फॅक्टरी पकडलेली आहे त्या ठिकाणी. अशा ह्या ज्या नशेचे प्रकार जे आहेत ते आजकाल त्याला संबोधित करणं खूप अवघड झालेलं आहे.
केमिकलच्या माध्यमातून नशा करणारे आहेत. जसं अफू जे अफगाणिस्तानमध्ये मिळतं, हेरोईन जे बनतं ते अफगाणिस्तानमधल्या त्या केमिकलचा आणि त्या फुलांचा वापर करून त्यातनं ते अफूच्या फुलांचा वापर करून त्यातनं बनलं जातं. की यातनं खूप मोठे प्रकार आहेत. क्रॅक नावाचे आहे, कोकेन आहे, हेरोईन आहे, ब्राऊन शुगर आहे, मॅफेड्रॉन आहे. आता एवढी नावं याच्या ठिकाणी तुम्हाला बसतील याच्यामध्ये की आज जर तुम्ही नेट सर्च केलं तर त्याच्यावरती कमीत कमी 50 नावं तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील. आज फक्त माझं एकच म्हणणं आहे की नशा होणाऱ्या कुठल्याही गोष्टी यंग पिढीला बर्बाद करतात. एक राष्ट्र बर्बाद करण्याचं स्लो पॉयझनिंग म्हणतो आपण ज्या पद्धतीने, एक राष्ट्राची एक पिढी बदनाम जर त्या ठिकाणी खराब झाली तर बाकी शत्रू राष्ट्राला दुसरं युद्ध करायची सुद्धा आपल्याला गरज नाही. अशा पद्धतीने काही यंत्रणा सुद्धा काम करत असतात आणि जगातल्या यंत्रणा ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. जगातले टेररिस्ट ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. शेवटी हा पैसा टेररिझमकडे वळतो. बरोबर. नार्कोटिकचा जो पैसा बरोबर. काही देशांच्या संघटना आहेत, ज्या गुप्तहेर संघटना आहेत, त्या गुप्तहेर संघटना ह्यातनं पैसा उभा करून त्यातनं काम करतात. भरपूर पिक्चर तुम्ही जर बघितले फॉरेनचे, परदेशातले, तर तुम्हाला ह्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये इझी दिसून येते. बरोबर. सर धन्यवाद. अतिशय महत्त्वाची माहिती दिली. आणि सध्या पुण्यामध्ये जे काही प्रकरणं सुरू आहेत ते सरांनी खूप सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितलं. मला एकच ह्याच्यामध्ये थोडं ॲड करतो अजून एकच की मुलांनी तरुण वयामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आईवडील हे त्यांचं सर्वस्व. आईवडील हे इच्छित असतात की माझा मुलगा चांगला राहणं, माझी मुलगी चांगलं राहणं. अच्छा. तुम्ही बाकी तुमचं काही करायला ते तुमच्या पुढे तयार असतात. फक्त ड्रगच्या आहारी गेलं तर तुमच्यावरती कंट्रोल राहत नाही. तुम्हाला सुद्धा इच्छा असते की आईवडिलांना त्रास होऊ नये म्हणून हे स्टॉप करणं आवश्यक असतं. परंतु त्या ठिकाणी मग तुम्हाला ते ॲडिक्शन झाल्यामुळं शरीर साथ देत नाही. आणि कृपया ह्या गोष्टीपासून तुम्ही कृपया लांब. पोलिसांना काय आवाहन कराल? पोलिसांना मी तर हे आव्हान करेल की एक नीतिमत्ता असते की मी काही जास्त याच्या ठिकाणी बोलत नाही की कुठंतरी एक आपला सुद्धा मुलगा त्या ठिकाणी असा वाया जाऊ शकतो, आपली मुलगी वाया जाऊ शकते. ह्याचा विचार करून अशा गोष्टींवरती पोलिसांनी अत्यंत खंबीरपणेच काम त्या ठिकाणी थांबवण्यासाठी काम केलं पाहिजे. धन्यवाद सर. अतिशय महत्त्वाची माहिती आज सरांनी आपल्याला दिलेली आहे. पुणे शहरामध्ये जो ड्रग्सचा विळखा वाढतो आहे किंवा पब संस्कृती जी वाढते, अशा आहे पुढच्या काळामध्ये राजकारणी या मुलाखतीतून काहीतरी घेतील. चांगल्या पद्धतीनं जे सरांनी सांगितलेलं आहे ते घेतील. पोलीस अधिकाऱ्यांचं देखील या मुलाखतीमुळं कदाचित मनोबल वाढू शकतं आणि ते कारवाई करण्यासाठी प्रवृत्त होतील, अशी आशा आहे. सर धन्यवाद. परत एकदा तुर्तास इथंच थांबूयात. धन्यवाद.